लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांनी घरी काय आणल्यावर सगळ्यात जास्त आनंद होते? चॉकलेट नाही, मिठाई नाही. मग एकदम बरोबर आहे, पिल्लू. ज्या वेळेस कुत्र्याचं लहान पिल्लू बाबा घरी घेऊन जर आले रे, ते इतके लहान लेकरं घरातले खुश होतेत, उड्याच मारतेत आणि खूप खेळतेत. आता मला सांगा, तुम्हाला जर पिल्लू एवढं आवडतंय आणि तेच पिल्लू जर शाळेच्या अभ्यासात आलं तर तुम्हाला किती आवडेल? हेच आहे आपल्याला अभ्यास करायचा. तर आज आपल्याला स्कॉलरशिपच्या पुस्तकात 15वं प्रकरण पिलूदर्शक शब्द म्हणजेच काय, प्राणी व त्यांची पिल्ले हे भाग शिकायचा. खूप खूप सोपा आहे बरं का मुलांना, खूप सोपा. पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक असणं आवश्यक आहे. जर पुस्तक असेल तर हा भाग सोपा जाईल आणि पुस्तक नसेल तर सोपा भाग अवघड होईल. म्हणून पुस्तक घ्या आणि पुस्तकातच पहा. 15वं प्रकरण पिलूदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिले हे पाहायचं आहे. लक्षात ठेवा. आता हे लक्षात ठेवा म्हणजे फारच महत्त्वाचं बरं का, फार 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 महत्त्वाचं. मी बोलायलो तुम्ही ऐकायलात आणि खाली बसलेले तुम्ही काय काय ऐकलात हे मी तुम्हाला विचारणार आहे बरं. त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित ऐका. जे वाचतोय ते लक्षात ठेवा आणि तुम्ही ही पुस्तकात बोट ठेवा. माणसांच्या लहान मुलांना म्हणजेच पिलांना जसे बाळ म्हणतात, त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिलांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ, कुत्र्याचं काय असतंय रे? काय असतंय? पिल्लू. एकदम बरोबर आहे. हे कुत्रं आणि त्याचं पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं. समजलं? त्याच्यानंतर आता हे पिल्लू कुणाकुणाचं असतंय? कुत्र्याचं असतंय आणि पुन्हा आणखीन बरोबर आहे, मांजरीचं सुद्धा पिल्लूच असतंय. कुत्र्याचं पण पिल्लू, मांजरीचं पण पिल्लू. अजून काय? कोंबडीचं सुद्धा पिल्लू. आणि अजून माकडाचं सुद्धा काय असतंय? पिल्लूच. समजलं? कुत्र्याचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू, माकडाचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू. एवढं समजलं? आणि अजून एक चिव 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 चिव, पक्ष्याचं सुद्धा पिल्लूच. एवढं समजलं? आता हे विसरायचं नाही बरं खरे, बिलकुल विसरायचं नाही. आता एवढे पिल्ले जर तुम्हाला कळाले तर आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं, गाईचं वासरू. पण गाईचं जर समजा कॉमन वासरू म्हणतो आपण, पण गाईचं वासरू जर नर असेल तर त्याला म्हणतात घोरा. आलं का लक्षात? आणि गाईचं वासरू जर मादी असेल लहान तर त्याला म्हणतात कालवड. एवढं लक्षात आलं? एकच नाव आहे. गोरा म्हणजे बैल आणि कालवड म्हणजे गाय. समजलं? गोरा हे मोठा होऊन बैल होतंय आणि कालवड म्हणजे मोठी होऊन गाय होती. समजलं? राईट. पाठ झालं. काय पाठ झालं? गाईच्या नर वासराला काय म्हणायचं? जे मोठं होऊन बैल होतं ते लहानपणी गोरा गोरा गोरा, आणि मोठेपणी गाय होती ती कालवड. वाह, व्हेरी गुड. त्याच्यानंतर गाढवाचे पिल्लू असते, त्याचं नाव काय? घोड्याच्या सुद्धा आणि गाढवाच्या सुद्धा पिल्ल्याला एकच नाव आहे. काय नाव आहे? शिंगरू. समजलं? घोड्याच्या सुद्धा पिल्ल्याला शिंगरू म्हणतात आणि गाढवाच्या सुद्धा पिल्ल्याला शिंगरू म्हणतात. कुणाला म्हणतात शिंगरू? मग घोड्याच्या आणि गाढवाच्या. वाह. त्याच्यानंतर आता पाठ झालं का एवढं? आता त्याच्यानंतर सांगा, माणसाच्या पिल्लाला तर वरच सांगितलंय बाळ किंवा काय म्हणायचं? लेकरू. बरोबर आहे. आता पुढचं महत्त्वाचं बरं का. आता मला सांगा आणखीन एक,
वाघाचं जे पिल्लू आहे त्या वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? वाघाचा बछडा किंवा वाघाचा बच्चा. वाघाचा बच्चा आला म्हणतात, बरोबर काही, किंवा वाघाचा बछडा, दोन नाव आहेत. वाघाचा बच्चा, वाघाचा बछडा आणि सिंहाचा काय? छावा. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढचं हे लक्षात आलं, एवढं पाठ झालं, पाठच करा एवढं. त्याच्यानंतर आता हे एक फार महत्त्वाचं आहे बरं का रे. आता बघा, म्हशीचं जे पिल्लू आहे, गाईचं पिल्ल्याला वासरू म्हणतात, बरोबर आहे. आता म्हशीचं पिल्लू जे असतंय त्या म्हशीच्या पिल्ल्याला काय म्हणायचं? सारखं रडतच असते बघा म्हशीचं पिल्लू, नुसतं धिम असते म्हशीचं पिल्लू, नुसतं रडतच असते, म्हणून त्याला रेडकू म्हणतात. म्हशीच्या पिल्ल्याला काय म्हणायचं? रेडकू. ते काय हुशार नसतंय ते. गाईचं वासरू मात्र लय हुशार असते, गोरा बी हुशार, कालवड बी हुशार, वासरू सगळे हुशार असतात, पण म्हशीचं रडकं असते म्हणजे रेडकू. कळालं? आता गोंधळून जाताल का? आणि रेडकू पण म्हणतात आणि पारडू पण म्हणतात त्याला. हां, कळालं एवढं? आता राहिलं काय रे? आता म्हशीचं रेडकू आणि शेळीचं करडू. शेळीचं जे पिल्लू असते त्या शेळीच्या पिल्ल्याला बनायचं करडू. आणि मेंढीचं बघा, बरेच जण हातात घेतात आणि फोटो काढतात, ते काय असते मेंढीचं पिल्लू? कोकरू. मेंढीचं कोकरू, शेळीचं करडू आणि म्हशीचं रेडकू किंवा पारडू. हे पाठ झाल्याशिवाय पुढचं येतच नाही बरं का, काही पाठच करावं लागते. आणि एक राहिलं तुम्हाला सांगायचं, हत्तीचं सुद्धा पिल्लूच असते. पिल्लूही म्हणतात आणि हत्तीच्या ह्याला करभसुद्धा म्हणतात. हां, आणि हरणाचं असते पाडस किंवा शावक. पाठ झालं सगळं. एवढं जर तुम्हाला पाठ झालं हे पुस्तकातलं तरच तुम्ही पुढं पहा, नाहीतर बंद करा. आधी पाठ करा आणि नंतर पहा. ओके, चला आता पाहूया प्रश्न. नमुना प्रश्न. योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हत्तीचे पिल्लू तसे माणसाचे लेकरू. लगेच पर्याय सुद्धा बघायची गरज नाही. तुम्हाला पाठ जर झालं तर सगळे येते. तुझं नाव काय? किती पटकन सांगतोस तुझं नाव. तसंच ह्या प्रत्येक प्राण्याच्या पिल्ल्याचं सुद्धा नाव फटकन सांगता जर आलं, मग बघा तुमचं काय पर्याय सुद्धा बघायची गरज नाही, फटफट फटफट येते. दुसरं, चुकीची जोडी निवडा म्हणले. आता पहिलं, म्हशीचं रेडकू, बरोबर आहे. घोड्याचं आणि गाढवाचं शिंगरू, बरोबर आहे. त्याच्यानंतर सिंहाचा छावा, पण इथं दिलं बछडा, हे चुकलं. वाघाचा बछडा असते आणि मांजरीचं पिल्लू करेक्ट आहे, म्हणून ह्याचं उत्तर 3 जे तिथंच दिले. आता बघा, नमुना प्रश्न सोडवताना तुमचं लक्ष हळूच उत्तराकडे जात आहे की नाही? खरं सांगा, जिथं उत्तर दिलंय तिथं लक्ष जातच आहे. म्हणून तुम्ही उरलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. पुस्तकात बिलकुल सुद्धा तुम्ही रंगवू नका. मग कसं करायचं? तर काय करा, तुम्ही सगळेजण काय करा, वही घ्या. वहीवर छानपैकी दिनांक टाका, घटकाचं नाव टाका, उपघटकाचं नाव टाका आणि त्याच्यानंतर सरावासाठीच्या प्रश्नामध्ये प्रश्न पहिला म्हणून असं लिहायचं, बाण करायचं आणि त्याच्यानंतर असं लिहायचं 1 2 3 4 5. एवढं लिहिलं की त्याच्यापुढं वर्तुळ काढायचे. 1 2 3 4 1 2 3 4 असे वर्तुळ काढून घ्या. आणि असं वर्तुळ काढलात की त्या वर्तुळामध्ये पर्यायाचे क्रमांक 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असं लिहून ठेवायचं वहीवर, पुस्तकावर नाही बरं का. आता एवढं लिहिलं की लगे आता पुस्तकातले प्रश्न वाचायचे, सोडवायचं.
प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न पण मन लावून वाचायचं बरं का रे. गडबडी तुम्ही जर वाचायला गेलात तर ते स्कॉलरशिपचे प्रश्न मुद्दाम असे काढते, तुम्ही गडबड केलात की संपलं. गोंधळून जातात, चुकीचं उत्तर लिहितात. म्हणून दमाने वाचायचं. कोकरू कुणाचा असतंय? कोकरू हातात फोटो घेऊन काढते. तू आत्ताच सांगितलं होतं ना, फोटो, त्या पिल्ल्याचा फोटो. कोकरू मेंढी. हा राईट, एकदम बरोबर आहे. शेळीचं तर काय असतंय? करडू. मेंढीचं कोकरू, कोंबडीचं पिल्लू आणि घोड्याचं शिंगरू. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 2. लगे इथं वहीमध्ये रंगवा बरं का, म्हणजे तुमचं रंगवण्याचा सराव होईल. दुसरा प्रश्न, शावक कुणाचा असते? आता शावक नाव आठवणं गेलं तर बघा पुढचं जे आठवते बघा पर्याय. गाढवाचं शावक असतंय का नाही? गाढवाचं तर शिंगरू, गाईचं वासरू, म्हशीचं रेडकू म्हशीचं. मग आता मला सांगा, हे तीनही नाही तर उरलं काय? चौथा पर्याय हरिण. म्हणून हरणाचं शावक किंवा पाडस. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 4. लगेच 4ला रंगवायचं, छानपैकी रंगवायचं. ऐका नाही, वहीत रंगवलात तर तुम्ही पुस्तक पुन्हा जर वाचू लागलात तर रिव्हिजन करताना तुम्हाला थोडंसं आव्हानात्मक जाते आणि शिकवलेला भाग आठवते. नाहीतर पुस्तकातच रंगवून ठेवलात, शिकवलेलं काहीच आठवत नाही, मग विचारच तुम्ही करत नाही, विचाराला चालनाच मिळत नाही. तिसरा प्रश्न, बछडा कुणाचा? सिंहाचा तर छावा, हत्तीचं तर पिल्लू किंवा करब आणि कुत्र्याचं पिल्लू, वाघाचा बच्चा किंवा बछडा. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? किती सोपं आहे. चौथा प्रश्न, शिंगरू कोणाचे? अरे इतक्या वेळ झाला आपण बोलायलोत ना. शिंगरू मेंढीचं का? मेंढीचं तर पिल्लू हातात घेऊन फोटो काढतात, कोकरू, मेंढीचं कोकरू. मग पक्ष्याचं, थांबा कुठे गेलं, हत्तीचं पिल्लू किंवा करब, गाढवाचं आणि घोड्याचं शिंगरू. करेक्ट आहे. वाघाचा तर बच्चा किंवा बछडा. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 3. धड येते बघा, किती सोपं आहे. 5वा प्रश्न, पिल्लू कोणाचे? आता हो का एवढ्या जणाची पिल्लू आहेत. आता इथं बघा, माणसाचं तर बाळ असतंय, गाईचं वासरू असते, सिंहाचा छावा असते, मग पक्ष्याचं पिल्लू. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? किती सोपं होतं हे. आता प्रश्न दुसरा काय म्हणले? चुकीची जोडी निवडा असं म्हणले. मग आता तुम्ही काय करा बाळांनो, वही उघडा, प्रश्न दुसरा लिहा, असंच 1 2 3 4 5 त्याच्यापुढं वर्तुळ काढा आणि अगोदर तुम्ही सोडवा. बघा बरं तुम्हाला येत आहे का. तुम्हाला मी 5 मिनटं वेळ देतो, सोडवा बरं. सोडवलं ना? ज्यांना पाठांतर झालेलं आहे त्यांच्यासाठी फार फार सोपं आहे. प्रश्न दुसरा, चुकीची जोडी निवडा. मग काय असतंय? हरणाचं शावक किंवा पाडसं, बरोबर आहे. दुसरं, कुत्र्याचे पिल्लू, अरे हे पण बरोबर आहे. म्हशीचं रेडकू, हेही बरोबर आहे. मग आता चुकीची जोडी नक्कीच चौथं आहे. गाईचे वासरू, पण इथं दिले शिंगरू, चुकलं. म्हणून ह्याचं उत्तर पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. या बघा, प्रश्न दुसऱ्यामधलं पहिल्याचं उत्तर 4 वहीवर रंगवा बरं. दुसरा प्रश्न, हत्तीचं कोण असते रे? हत्तीचं तर पिल्लू असते किंवा करभ असते, इथंच सावडलं. आणि शावक तर हरणाचा असते, पाडस किंवा शावक हरणाचा असते. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तरी पुढचं बघा, मांजराचं पिल्लू बरोबर आहे, माणसाचं मूल बरोबर आहे, घोड्याचं शिंगरू बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. लगेच 1ला छानपैकी रंगवायचं. तिसरा प्रश्न काय आहे? वाघाचा बच्चा किंवा बछडा, बरोबर आहे. सिंहाचा छावा, बरोबर आहे. गाढवाचे आणि घोड्याचे शिंगरू, पण इथं दिले पाडस तर हरणाचा असते, हरणाचं पाडस किंवा शावक, हे चुकलं. मेंढीचं हातात घेऊन फोटो काढतात ते कोकरू, करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच वहीवर रंगवा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, कोंबडीचं पिल्लू इथं लिहिले, पुस्तकात नाहीत बरं का, हे पण तुम्ही लिहून घ्या.
पुस्तकातच लिहून घ्या. कोंबडीचं पिल्लू आणि माकडाचं पण पिल्लू. आता बघा, कोंबडीचं पिल्लू आणि शेळीचं कोकरू. चुकलं, फोटो काढतेत कोकरूचा. शेळीचं तो करडू असतंय. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 2. गाईचं वासरू बरोबर आहे, गाढवाचं शिंगरू बरोबर आहे. म्हणून चौथ्याचं पर्याय 2ला रंगवा, छानपैकी रंगवा. त्याच्यानंतर पुढचं 5वं, माकडाचे काय असते? बाळ. माणसाचं बाळ असते, माकडाचं पिल्लूच असते. माणसाचं लेकरू, शेळीचं करडू, हरणाचं शावक, हे सगळं बरोबर आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघा बरं, तुम्हाला सगळं सुरुवातीला पाठांतर झालं म्हणून सोपं चाललंय की नाही? करा. आता पुढचा 3राही प्रश्न तुम्ही अगोदर सोडवा. मुलांनो, या प्रकरणातनं तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात बरं का. तेच प्रश्न, म्हणून पाठांतर करा. छान. आता बघा प्रश्न 3. योग्य पर्याय निवडून त्याच्या उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग आता बघा बरं कसं करणार तुम्ही. पहिलं प्रश्न, करभ कोणाच्या पिल्लाला म्हणतात? आता करभ असं म्हणता करभ म्हणजे नावच लय भारी दिसायला पाहिजे. हत्तीचं पिल्लू. करभ, हत्ती, बाबा बाबा बाबा. ह्या हत्तीच्या पिल्ल्याला पिल्लू म्हणतात आणि करभ म्हणतात. आता जर तुम्हाला हत्तीचं पिल्लूचं नाव करभ नाही आठवलं तर पुढचे बघा. माकडाच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, करभ नाही. हत्तीच्या पिल्लाला करभ म्हणतात. हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. उरलं काय? हत्तीच. म्हणून हत्तीचंच करभ. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3ला वहीमध्ये रंगवा बरं का. छान. चला, 2रा प्रश्न, पारडू कुणाच्या पिल्लाला म्हणतात? रेडकू, पारडू सेम नाव. मग कोण रेडकू आहे? म्हशीचं पिल्लू. करेक्ट. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात. गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. आणि उरलं काय? म्हशीचं. म्हणून 2ऱ्याचं उत्तर पर्याय 2. लगेच 2ला रंगवा. 3रा प्रश्न, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? गाईच्या पिल्ल्याला छावा नाही, सिंहाच्या पिल्ल्याला छावा. बच्चा, वाघाच्या पिल्लाला बच्चा. बछडा तर कुणाला म्हणतेत? वाघाच्याच पिल्लाला बछडा म्हणतात. उरलं काय? गोरा. एकदम बरोबर आहे. जर ते मोठं होऊन बैल होणार असेल तर ते गोरा असते. म्हणून 3ऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवा, छानपैकी रंगवायचं. त्याच्यानंतर 4था प्रश्न, करडू कोणाच्या पिल्लाला म्हणतात? मेंढीच्या पिल्लाला हातात फोटो काढतात बघा, कोकरू. म्हशीचं पिल्लू रेडकू. आणि मग करडू शेळीचं. करेक्ट. शेळीच्या पिल्लाला करडू, मेंढीच्याला कोकरू. आणि हरणाच्या पिराला काय म्हणायचं? तर पाडस किंवा शावक. म्हणून ह्याचं उत्तर, 4थ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. लगेच इथं रंगवा. 5वा प्रश्न काय आहे? पुढील कोणाच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणत नाहीत? कोंबडीच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, कुत्राच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, मांजराच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात आणि म्हशीच्या पिल्लाला रेडकू. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. शिकवलेलं कधीच विसरू नका मुलांनो. परीक्षेपर्यंत लक्षात ठेवा आणि छान मार्क घेऊन यशस्वी व्हा. आज तुम्ही खूप छान अभ्यास केलात, पाठांतर केलात, त्याबद्दल धन्यवाद.